महत्त्वाची आणि मोठी बातमी, अनिल देसाईंच्या स्वीय सहाय्यकावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनेश बोभाटे यांच्यावर ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्यावर ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्यावरती सीबीआयनं काही दिवसापूर्वी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलेला होता आणि एका कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा त्यांच्यावरती आणि त्यांच्या पत्नीवरती सुद्धा आरोप होता। सीबीआयनं हा गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीनं सुद्धा यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे आणि याचा तपास सुद्धा सुरू केलेला आहे। दिनेश बोभाटे यांच्यावरती कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे, घोटाळा केल्याचा आरोप आहे आणि आता ईडीकडून आता मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला जाणार आहे। त्यामुळे अनिल देसाई यांच्या स्वीय सहाय्यकावरती आता ईडीच्या चौकशीचा ससेमेरा जो आहे तो येत्या काळामध्ये लागू शकतो। दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही या गुन्ह्यामध्ये सीबीआयनं आरोपी बनवलेला होता आणि अगदी त्याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडीनं यामध्ये एंट्री केलेली आहे। ईडीनं सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे येत्या काळात दिनेश बोभाटे यांच्या अडचणी वाढू शकतात। मात्र दिनेश बोभाटे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ते माजी खासदार अनिल देसाईंचे स्वीय सहाय्यक असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। येत्या काळात हा चौकशीचा ससेमेरा कुठवर जातो आणि कशा पद्धतीने कारवाई होते किंवा कशा पद्धतीने तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अनिल देसाईंच्या पीएवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनेश बोभाटे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे। अनिल देसाईंचे पीए आहेत दिनेश बोभाटे आणि त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय। ईडीनं हा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा जो आहे तो दाखल केला आहे। बोभाटेंवर काही दिवसांपूर्वी सीबीआयकडून भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता। लोकसभेला दक्षिण मध्य मुंबईतून देसाईंच्या नावाची चर्चा आहे आणि आता या चर्चा सुरू असताना त्यांचे पीए दिनेश बोभाटे यांच्यावर ईडीनं ही कारवाई केलेली आहे।